So, welcome. This is the 15th lecture on the second half of 5th chapter, Principles of Inheritance and Variation. म्हणजे जे 5वं चॅप्टर आहे एक खूप मोठं टॉपिक आहे आणि खूपच इम्पॉर्टंट आहे. तर ते 5व्या चॅप्टरचा जो सेकंड हाफ आहे त्याच्यावरचं हे 15वं लेक्चर आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये डिटेल्समध्ये जेनेटिक डिसऑर्डर शिकायला सुरुवात केली होती आणि आपण सिंगल जीन म्युटेशनमुळे होणाऱ्या ज्या डिसऑर्डर्स आहेत त्या कंप्लीट केल्या होत्या. तर एक 5 मिनटात आपण ते रिकॉल करू, त्याचा रिकॅप घेऊ आणि मग आज आपण ह्या लेक्चरमध्ये पुन्हा जेनेटिक डिसऑर्डरच पाहणार आहे, पण ज्याचं कारण सिंगल जीनचं म्युटेशन नाही आहे, क्रोमोझोमची ॲबनॉर्मॅलिटी आहे. तो सुनो. जेनेटिक डिसऑर्डर्स, अनुवांशिक दोष म्हणजे इफ देर इज अ डिसीज और डिसऑर्डर राइट फ्रॉम द बर्थ and which is going to be permanent and heritable generation after generation. Such diseases or disorders are called genetic disorder. जन्मतः एखादं व्यंग किंवा एखादा रोग आहे जो परमनंट आहे, इनक्युरेबल आणि तो पिढ्यानपिढ्या ट्रान्सफर होतो, त्याला आपण जेनेटिक डिसऑर्डर म्हणतो. तो सर आपने कहा कि यदि कोई रोग या कोई व्यंग जन्म से है और वो परमानेंट है और वो एक पीढ़ी से दूसरे पीढ़ी में जीन्स द्वारा या किसी जेनेटिक एलिमेंट द्वारा ट्रांसफ़र होता है, तो उसे कहा गया है जेनेटिक डिसऑर्डर. ये तो ठीक है, ये पहले भी हुआ. फिर हमने क्या किया कि सारी जेनेटिक डिसऑर्डर्स को 2 कैटेगरी में डाला. सगळ्या जेनेटिक डिसऑर्डरला आपण 2 कॅटेगरीत टाकलं. ज्या जेनेटिक डिसऑर्डर सिंगल जीनच्या म्युटेशनमुळे होतात त्यांना आपण म्हटलं मेंडलियन डिसऑर्डर. द डिसऑर्डर बिकॉज ऑफ म्यूटेशन इन अ सिंगल जीन और पॉइंट म्यूटेशन. तो सर वो तो हमारी हो गई कि क्रोमोसोम के ऊपर जो जीन रहते, एक क्रोमोसोम पे कई सारे जीन्स रहते, उसमें एकाध जीन में अल्ट्रेशन या म्यूटेशन होने से डिसीज आते, तो उनको हमने कहा मेंडलियन डिसऑर्डर्स. आगे जाके मैंने मेंडलियन डिसऑर्डर को भी क्लासिफाई किया कि ठीक है, जेनेटिक डिसऑर्डर सिंगल जीन म्युटेशनमुळे झाली, मग तो जीन ऑटोझोमवरचा आहे की सेक्स क्रोमोझोमवरचा आहे. म्हणजे झाले मेंडलियन डिसऑर्डरचे 2 प्रकार, ऑटोझोमल मेंडलियन डिसऑर्डर, सेक्स लिंक्ड मेंडलियन डिसऑर्डर. मग ठीक आहे की ऑटोझोमल आहे म्हणजे तो डिफेक्टिव्ह जीन ऑटोझोमवर आहे, मग तोही डॉमिनंट म्युटेशन आहे की रेसेसिव्ह म्युटेशन आहे. मग डॉमिनंटवाले आपण पाहिलं हंटिंग्टन्स डिसीज आणि विडोज पीक. रेसेसिव्हवाले आपण पाहिलं फिनिलकेटॉन्युरिया, सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसिमिया, सिस्टिक फायब्रोसिस. मग हे झाले डॉमिनंट आणि रेसेसिव्ह पण ऑटोझोमल मेंडलियन डिसऑर्डर. मग होत्या सेक्स लिंक्ड म्हणजे जेनेटिक डिसऑर्डर सिंगल जीनच्या म्युटेशनमुळे तर झाली, पण तो जीन सेक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस सेगमेंटवर आहे, म्हणजे एक्स क्रोमोझोमच्या वरच्या पार्टवर. तो सर त्यांच्या पॅटर्नमध्ये फरक पडतो का? हो. जैसे मैंने कहा कि जो भी ऑटोझोमल जीन म्यूटेशंस है दे अफेक्ट मेल एंड फीमेल इक्वली. म्हणजे एखादी जेनेटिक डिसऑर्डर सिंगल जीन म्यूटेशन की वजह से है और वो ऑटोझोमल जीन है, तो ऑटोझोम तो मेल और फीमेल में सरीके रहते, तो इट इक्वली अफेक्ट द मेल एंड फीमेल इंडिव्हिज्युअल. पण ज्या सेक्स लिंक्ड असतात
ज्याच्यावर आपले 3-4 लेक्चर झाले आहे. तो ह्या ज्या सेक्स लिंक्ड डिसऑर्डर असतात त्याचा रेसेसिव्ह जीन हा एक्स क्रोमोझोमवर असतो आणि एक्स क्रोमोझोम महिलांमध्ये 2 वेळा असतो आणि पुरुषामध्ये 1 वेळा. सो मेल्स आर द फ्रिक्वेंट सफरर. एखाद्या पेडिग्रीमध्ये तुम्ही पाहिलं की 1 जनरेशन, 2 जनरेशन, 3 जनरेशन, 4 जनरेशन, म्हणजे 4 जनरेशनची पेडिग्री तुमच्या समोर आहे आणि तुम्ही नोटीस केलं कि यार ज़्यादातर मेल सफरर है, तो निश्चित वो सेक्स लिंक्ड डिसऑर्डर है. या फिर आपने देखा कि द कैरेक्टर इज ट्रांसफर्ड फ्रॉम अफेक्टेड मेल टू ग्रैंडसन वाया कैरियर डॉटर. क्योंकि एक्स लिंक्ड डिसऑर्डर्स कशा असतात, दे शो क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. म्हणजे माझ्या वडिलांना जर डिसऑर्डर असेल तर ती माझ्या बहिणीमध्ये जाते, कारण मला तर वडिलांचा एक्स येणारच नाही आणि बहिणीमधून तिच्या मुलामध्ये जाते. सो क्रिस क्रॉस इनहेरिटन्स हे पेडिग्री ॲनालिसिसच्या वेळेस आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यात 2-4च टिप्स मी सांगेल की जनरेशन स्किप होते आहे एखादी, म्हणजे तो डिसीज एका जनरेशनमध्ये होता, दुसऱ्या जनरेशनमध्ये नाही, तिसऱ्या जनरेशनमध्ये आला, तो जनरेशन स्किप झाली म्हणजे रेसेसिव्ह आहे. मेल जास्त अफेक्टेड आहे म्हणजे एक्स लिंक्ड आहे. प्रत्येक जनरेशनमध्ये होतो आहे म्हणजे डॉमिनंट आहे. अशा काही टिप्स असतात. सो एनिवे, मेंडलियन डिसऑर्डर म्हणजे सिंगल जीनमुळे होणाऱ्या डिसऑर्डर, त्या ऑटोझोमल आणि सेक्स लिंक. ऑटोझोमलमध्ये डॉमिनंट रेसेसिव्ह आणि सेक्स लिंक्ड त्या तर रेसेसिव्हच असतात, कारण एक्स क्रोमोझोमच्या अप्पर पार्टवर जर नॉर्मल डॉमिनंट जीन असतील तर ते नॉर्मल आहे, त्याने डिसऑर्डर होतच नाही. हे सगळं आपल्या मागच्या लेक्चरमध्ये झालं. तो आज हम लोग वो सारी जेनेटिक डिसऑर्डर 2 कैटेगरी में डाले थे कि जेनेटिक डिसऑर्डर एक तो सिंगल जीन म्यूटेशन से हुई, नहीं तो फिर क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी से हुई. म्हणजे क्रोमोझोमवर बसलेल्या जीनमुळे नाही झाली, क्रोमोझोमचाच प्रॉब्लम आहे. तो आज हमारा टाइटल है जेनेटिक डिसऑर्डर, नॉट बिकॉज ऑफ सिंगल जीन म्यूटेशन. पॉइंट म्यूटेशनमुळे नाही, म्हणजे सिंगल जीनचा दोष नाही, मग क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी आहे. म्हणजे एखाद क्रोमोझोम 2 सेटमध्ये एक्स्ट्रा किंवा 2 सेटमधला एक क्रोमोझोम कमी, याला म्हणतात क्रोमोझोमल ॲब्रेशन, क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी किंवा अनयूप्लॉइडी. तो एक 5 मिनट के लिए हम लोग अनयूप्लॉइडी क्या है वो समझेंगे. तो वी आर गोइंग अवे फ्रॉम द चार्ट अगेन. तुम्ही समजून घ्या की अनयूप्लॉइडी काय असते. नहीं सर, मुझे मालूम है कि अनयूप्लॉइडी मीन्स एक्स्ट्रा क्रोमोझोम इन अ 2 सेट और 1 क्रोमोझोम लेस फ्रॉम द 2 सेट. ये तो ठीक है, पर पूरा ही क्लियर करेंगे. सुनो, प्लॉइडी इज ऑफ 2 टाइप. प्लॉइडी म्हणजे सेट ऑफ क्रोमोझोम इज ऑफ 2 टाइप. यूप्लॉइडी म्हणजे ट्रू प्लॉइडी आणि अनयूप्लॉइडी. सो यूप्लॉइडी आणि अनयूप्लॉइडी म्हणजे फॉल्स प्लॉइडी. नॉर्मली प्लांट हो या ॲनिमल,
देअर सोमॅटिक ऑर बॉडी सेल हॅज टू सेट. म्हणजे पी प्लांट असो या मैंगो प्लांट असो या फिर इंसान हो या कोई कैट, डॉग, रैट, रैबिट, मंकी, एप, तो प्लांट आणि ॲनिमल नॉर्मली कसे असतात? डिप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे 2 सेट, म्हणजे प्रत्येक क्रोमोझोम 2 वेळा. हे मी अगदी सोप्या भाषेत आधी सांगितलं आहे तुम्हाला, एकदम नॉन बायोलॉजिकल लँग्वेजमध्ये शिकवलं आहे. तुम्हाला लक्षात असेल तर मी म्हटलं एका कंपॉसमध्ये 2 पेन, 2 पेन्सिल, 2 शार्पनर, 2 इरेझर, 2 स्केल, म्हणजे प्रत्येक ॲटम 2 वेळा. याला म्हणतात नॉर्मल डिप्लॉइड. तो 2 सेट इट्स कॉल्ड डिप्लॉइड. तो देखो, एक पेन, एक पेंसिल, एक शार्पनर, एक इरेजर, एक स्केल, झाला एक सेट. तो एक सेट असेल तर मोनोप्लॉइड. मोनोप्लॉइड तो एक कंपोस है, उसमें एक पेन, एक पेंसिल, एक शार्पनर, एक इरेजर, एक स्केल, हर ॲटम एक बार. त्याला काय म्हणायचं? एन, मोनोप्लॉइड. पण 2 पेन, 2 पेंसिल, 2 शार्पनर, 2 इरेजर, 2 स्केल, हर ॲटम अगर 2 बार है म्हणजे सेट किती झाले? 2. त्याला म्हणायचं ट्वाइस एन इज डिप्लॉइड. पण समजा किसी कंपोस में 3 पेन, 3 पेंसिल, 3 शार्पनर, 3 इरेजर, 3 स्केल, तो प्रत्येक ॲटम 3 वेळा. मग पहिले किती सेट होते? 2. आता एक पूर्ण सेट वाढला. सो ॲडिशन ऑफ 1 सेट म्हणजे झाले 2. मग अजून ॲडिशन ऑफ 1 सेट म्हणजे झाले 3 सेट. दिस इज ट्रिप्लॉइड. कोणताही ॲटम किती वेळा आहे? 3 वेळा. किती सेट्स आहे? 3 सेट्स आहे. त्याला म्हणतात ट्रिप्लॉइड. मग पहा बरं, डिप्लॉइड और ट्रिप्लॉइड में क्या फर्क है? सर पूरा सेट ॲडिशनल है. म्हणजे वाढदिवस आहे लहान मुलाचा, तो त्याच्या मित्राला गिफ्ट देऊ इच्छितो. मग त्याच्या आईने एक सेट विकत घेतला, पेन, पेन्सिल, शार्पनर, इरेजर, स्केल. तर एक सेट आहे म्हणजे मोनोप्लॉइड. अजून एक सेट विकत घेतला पूर्ण, डिप्लॉइड. अजून एक सेट विकत घेतला, ट्रिप्लॉइड. अजून एक सेट विकत घेतला, टेट्राप्लॉइड. तो हर बार दुकानदार को हम क्या मांग रहे? कंप्लीट सेट मांग रहे. आपण एक खोड रबर एक्स्ट्रा द्या म्हणतोय का? नाही. आपण एक कटर एक्स्ट्रा द्या म्हणतोय का? नाही. आपण एक स्केल मागतोय का? नाही. कंप्लीट सेट. तर पहा, 1 सेट, 2 सेट, 3 सेट, 4 सेट, टेट्राप्लॉइड, पेंटाप्लॉइड, हेक्साप्लॉइड एंड सो ऑन. वैसे तो यूप्लॉइडी भी 2 प्रकार की रहती, ऑटोपॉलीप्लॉइडी एंड एलोपॉलीप्लॉइडी. बट हमें ज़रूरत ही नहीं है उतने विस्तार में जाने की, इसीलिए यहाँ मैं शॉर्टकट मारता हूँ. पर सर क्या रहता ऑटो एंड एलो? देखो, यदि कोई टेट्राप्लॉइड है, इफ समवन इज टेट्राप्लॉइड, तो किती सेट आहे? 4.
तो जर 2 सेट एका स्पीसीजचे आणि 2 सेट दुसऱ्या स्पीसीजचे असतील तर याला ॲलोपॉलिप्लॉइडी म्हणतात. आणि 4ही सेट एकाच स्पीसीजचे असले त्याला ऑटोपॉलिप्लॉइड म्हणतात. पण याची आपल्याला गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की कॉमन ब्रेड व्हीट ट्रिटिकम एस्टाइवम, जी चपाती अपन रोज खातो, मतलब जिस गेहूं की चपाती हम आप रोज खाते हैं वो कॉमन ब्रेड व्हीट एलो हेक्साप्लॉइड है. सो हेक्साप्लॉइड म्हणजे तो 6 सेट है, तर वो एक स्पीसीज के नहीं है, वो अलग अलग स्पीसीज के 6 सेट्स उसमें आए. ट्रिटिकम मोनोकोकम, ट्रिटिकम ड्यूरम, याच्यापासून ट्रिटिकम एस्टाइवम बनला. पण तेवढं आपल्याला फ्लडिंग नाही करायचं नॉलेजचं. एवढं सोपं लक्षात ठेवा की अगर पूरा सेट मल्टीप्लाय होता तो दॅट इज यूप्लॉइडी. म्हणजे एक पेन, पेन्सिल, स्केल, शार्पनर, इरेजर एक सेट मोनोप्लॉइड, अजून एक सेट डिप्लॉइड, अजून एक सेट ट्रिप्लॉइड, अजून एक सेट टेट्राप्लॉइड, अजून एक सेट पेंटाप्लॉइड. दिस इज कॉल्ड यूप्लॉइडी. अब देखो, तो सर मला यूप्लॉइडी समजलं, आपण कंप्लीट सेटच मल्टिप्लाय करत चाललो. आता अनयूप्लॉइडी काय असते बा. सेट आहे 2, सेट किती आहे? 2च आहे. म्हणजे 2 पेन, 2 पेन्सिल, 2 शार्पनर, 2 इरेजर, 2 पेन, 2 पेन्सिल, 2 शार्पनर, 2 इरेजर, 2 स्केल. म्हणजे किती सेट आहे? 2. तो सेट 2 ही रहेंगे, उसमें एखाद एटम एक्स्ट्रा या एखाद एटम कम. म्हणजे सेट पूर्ण वाढेल का? नाही. 2 सेट, 2 सेट, 2 सेट, 2 सेट, म्हणजे सेट किती आहे? 2च आहेत. हे झाले 2 सेट. ठीक आहे. आता याच्यात एखाद ॲटम एक्स्ट्रा किंवा एखाद ॲटम कम, एखाद पेयर ऑफ एटम एक्स्ट्रा या एखाद पेयर ऑफ एटम कम, दैट इज कॉल्ड अनयूप्लॉइडी. कसं? देखो, ट्वाइस एन प्लस 1. तो व्हाट इज ट्वाइस एन? सर 2 पेन, 2 पेन्सिल, 2 शार्पनर, 2 इरेजर, 2 स्केल. झालं ट्वाइस एन. प्लस 1 म्हणजे एक ॲटम वाढला. समजा 3 स्केल. ठीक आहे. पेन 2, पेन्सिल 2, शार्पनर 2, इरेजर 2, पण स्केल किती आहे? 3. म्हणजे एक स्केल वाढली. दिस इज कॉल्ड ट्वाइस एन प्लस 1. तो इसको क्या कहते? नाउ इट इज कॉल्ड ट्रायझोमी. कोणाची ट्रायझोमी आहे? तो सर पेन डायझोमी, पेन्सिल डायझोमी, शार्पनर डायझोमी, इरेजर डायझोमी, पण स्केलची ट्रायझोमी, स्केल ट्रायझोमी 3 वेळा आहे. दिस इज एक्स्ट्रा क्रोमोसोम इन 2 सेट. तो हमारे 2 सेट का नंबर क्या है? तो सर आपल्या प्रत्येक सेलच्या न्यूक्लियसमध्ये 2 सेट आहे. 23चा 1 आणि 23चा 1, म्हणजे ट्वाइस एन इज इक्वल टू 46. आणि आपली ट्रायझोमी म्हणजे ट्वाइस एन प्लस 1 म्हणजे 47 क्रोमोसोम होतील. तो आएगा आगे. देखो, डाउन सिंड्रोम इज ट्रायझोमी, क्लेनफिल्टर सिंड्रोम इज ट्रायझोमी. तर हे ट्रायझोमी आपण समजून घेतोय की 2 सेट आहे पण एक क्रोमोसोम एक्स्ट्रा, कुठला तरी एक. अब देखो, ट्वाइस एन प्लस 1 हो गया, ट्वाइस एन माइनस 1.
म्हणजे सेट किती 2. मग पूर्ण सेट टाकला किंवा पूर्ण सेट कमी केला का नाही. सेट 2 आहे त्यातला एक ॲटम कमी केला. तो बघा हे झाले 2 सेट. 2 पेन, 2 पेन्सिल, 2 शार्पनर, 2 इरेझर, 2 स्केल, म्हणजे 2 सेट झाले, एक ॲटम कमी. समजा एकच स्केल, सो ट्वाइस एन -1. तो पेन डायझोमी, पेन्सिल डायझोमी, शार्पनर डायझोमी, इरेझर डायझोमी, पण स्केल एकच आहे मोनोझोमी. तो ट्वाइस एन -1 को कहते मोनोझोमी. आपण सेट किती ठेवले 2. त्याच्यातच एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे किंवा एक क्रोमोझोम कमी आहे. तो यहां देखो हमारा ट्वाइस एन इज 46. तो ट्वाइस एन -1 45. जर असं होते का हो. पहा ना, मोनोझोमी ऑफ सेक्स क्रोमोझोम, 44 ऑटोझोम, पण एक्स क्रोमोझोम एकच, टोटल 45. इट कॉजेस टर्नर सिंड्रोम. अब देखो हमने जैसे एक चीज ऐड की या एक चीज माइनस की फ्रॉम 2 सेट. आता इथे पहा ट्वाइस एन +2. सो 2 पेन, 2 पेन्सिल, 2 शार्पनर, 2 इरेझर, 2 स्केल, ट्वाइस एन +2 म्हणजे एखादा ॲटम 2 वेळा. तो पेन झाले 4. पहा स्केलची डायझोमी, इरेझरची डायझोमी, शार्पनरची डायझोमी, पेन्सिलची डायझोमी, पण पेन किती आहे 4 म्हणजे टेट्राझोमी. सो दिस इज कॉल्ड टेट्राझोमी. अब ट्वाइस एन -2 नलीझोमी. तो आपले 2 सेट कसे होते 2 पेन, 2 पेन्सिल, 2 शार्पनर, 2 इरेझर, 2 स्केल. आता पेन काढून टाकले दोन्ही. ट्वाइस एन -2 नलीझोमी. तो जब हम लोग ऐड करते तो हाइपरप्लॉइडी और माइनस करते तो हाइपोप्लॉइडी. असं असते अनयूप्लॉइडी. काय समजलं सर. अगर पूरा सेट, यहां कितने का सेट है 1 2 3 4 5. सो 5 का एक सेट, ऐसा और एक लिया म्हणजे सेट झाले 2. डिप्लॉइड, अजून एक घेतला ट्रिप्लॉइड, अजून एक घेतला टेट्राप्लॉइड, अजून एक घेतला पेंटाप्लॉइड. तो पूरा सेट मल्टिप्लाय केला तर यूप्लॉइडी. आणि सेट 2च राहू दिले आणि त्याच्यात ॲड केला एखादा किंवा एखादा सबस्ट्रॅक्ट केला. सो ॲडिशन ऑफ अ क्रोमोझोम इन 2 सेट, deletion of a chromosome from 2 set, it's called aneuploidy, and that aneuploidy causes serious problems. म्हणजे सर आपल्यात प्रत्येक क्रोमोझोम 2 वेळा असतो हो. पहिला 2 बार, दुसरा 2 बार, तिसरा 2 बार, 20वां 2 बार, 22वां 2 बार और सेक्स क्रोमोझोम 2 बार. हे झाले 2 सेट. पर गलती से कोई एक क्रोमोझोम 3 बार हो गया. देखो यहां पर 21 की ट्राइझोमी म्हणजे सगळे क्रोमोझोम 2 वेळा, पण 21वा झाला 3 वेळा. तो ट्राइझोमी ऑफ 21 कॉजेस
डाउन सिंड्रोम। हर क्रोमोसोम 2 बार माने ट्वाइस एन, पर 21वां 3 बार है, ट्वाइस एन प्लस 1, टोटल क्रोमोसोम 47। सीरियस प्रॉब्लम आते हैं, वो अभी हमको विस्तार से सीखने हैं। आपण पहिले अन्यूप्लॉइडी काय आहे यासाठी प्लॉइडी शिकून घेतलं की प्लॉइडी मे बी ऑफ 2 टाईप, यूप्लॉइडी अँड अनयूप्लॉइडी। पूर्ण सेटच ॲड किंवा मायनस झाला, 1, 2 सेट, 3 सेट, 4 सेट, 5 सेट, 6 सेट, 6, 5, 4, 3, 2, 1, तो दिस इज यूप्लॉइडी। और सेट अगर 2 ही है, उसमें एक चीज ज़्यादा या एक चीज कम, अ पेयर ज़्यादा या पेयर कम, तो इट इज कॉल्ड अनयूप्लॉइडी। आणि आत्ता आपण ते विस्ताराने शिकू। नाउ लेट अस सी genetic disorders caused due to aneuploidy or chromosomal abnormality। म्हणजे आता आपण त्या जेनेटिक डिसऑर्डर पाहणार आहे ज्याचं कारण सिंगल जीनचा फॉल्ट नाही आहे। आपले जे 2 सेट आहे, एक आईकडनं येतो, एक वडिलांकडनं येतो, 23 आईकडून, 23 वडिलांकडून। या 2 सेटमध्ये जर एखादा क्रोमोझोम एक्स्ट्रा झाला किंवा एखादा क्रोमोझोम मायनस झाला, याला म्हणतात अनयूप्लॉइडी। त्याच्यामुळं काय परिणाम होऊ शकतात त्या जेनेटिक डिसऑर्डर, तो पहिले पहा। ज्या क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी किंवा अनयूप्लॉइडीमुळे होणाऱ्या जेनेटिक डिसऑर्डर है, मैंने कहा कि देखो जो जेनेटिक डिसऑर्डर की वजह क्रोमोसोम 2 सेट में ऐड होने से या 2 सेट से सब्सट्रैक्ट होने से जो डिसऑर्डर आती, उसको भी मैंने 2 कैटेगरी में डाला कि जो ऐड हुआ या माइनस हुआ, क्या वो ऑटोजोम है या फिर वो कोई सेक्स क्रोमोसोम है। और इसीलिए अनयूप्लॉइडी इज ऑफ 2 टाइप, ऑटोजोमल अनयूप्लॉइडी, सेक्स क्रोमोझोमल अनयूप्लॉइडी। मग आपले 2 सेट कसे असतात बघा, 1, 2, 3, 4, 20, 21, 22, 23 म्हणजे n इज इक्वल टू 23। This is from mother, 1, 2, 3, 4 and so on, 20, 21, 22, 23, n is equal to 23 from father। म्हणजे आपल्या प्रत्येक बॉडी सेलच्या न्यूक्लियसमध्ये टोटल किती क्रोमोझोम आहे, 23 + 23 46। कशे 46? सो 23 का एक सेट माँ से, 23 का एक सेट पिता से, मतलब 2 सेट। और इसीलिए हम लोग डिप्लॉइड है। सो ट्वाइस n इज 46। अब देखो हर क्रोमोसोम 2 बार है, पहला 2 बार, दूसरा 2 बार, तीसरा 2 बार, चौथा 2 बार, 20वां 2 बार, 21वां 2 बार, 22वां 2 बार, 23वां 2 बार। आता ये जो 22 पेयर्स है, दे आर ऑटोजोम। सो 22 पेयर कोण आहे, ऑटोजोम। आणि ही शेवटची 23rd पेयर काय आहे, सेक्स क्रोमोझोम। ठीक आहे। आत्ता पहा, क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी और अनयूप्लॉइडी मे बी ऑटोझोमल, म्हणजे जो एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे तो या ऑटोझोममध्ये आहे, या सेक्स क्रोमोझोमल म्हणजे जो एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे किंवा मायनस झाला तो सेक्स क्रोमोझोमल झाला। हे 2 प्रकार झाले। तो पहले स्टार्ट करते हैं ऑटोझोमल अनयूप्लॉइडी।
or disorder is Down's syndrome. So Down's syndrome. अब in one line, what is Down's syndrome? Sir, Down's syndrome is a genetic disorder. Agreed? हो सर, जेनेटिक डिसऑर्डर तर आहे. Whether chromosomal abnormality or a gene mutation? Sir, chromosomal abnormality, that is aneuploidy. मतलब क्या हुआ होगा? तो सर मतलब ये हुआ होगा कि नॉर्मल व्यक्ति में 46 क्रोमोसोम रहते, 2×46. इस बंदे में क्रोमोसोम या तो एक्स्ट्रा है या तो नहीं है. 2 सेट में एक्स्ट्रा है या फिर नहीं है, म्हणजे अन्यूप्लॉइडी. अच्छा, ये अन्यूप्लॉइडी जो है वो ऑटोजोमल अन्यूप्लॉइडी है. अब ऑटोजोमल अन्यूप्लॉइडी है तो फिर हायपोप्लॉइडी है की हायपरप्लॉइडी है? म्हणजे 2 सेटमधून कमी झाला की वाढला? सर वाढला, म्हणजे हायपरप्लॉइडी आहे. काय झालं? ट्रायझोमी म्हणजे 3 वेळा ऑफ 21st. पहला 2 बार, दूसरा 2 बार, तीसरा 2 बार, चौथा 2 बार, ऐसे करते करते 20वां 2 बार, बट 21वां 3 बार. तुम्ही सगळे मुलं मुली जे व्हिडिओ बघताय किंवा मी, आपल्या सगळ्यांमध्ये प्रत्येकच क्रोमोझोम किती वेळा आहे? 2च वेळा आहे. पण दुर्दैवाने ज्या व्यक्तीला डाऊन सिंड्रोम आहे, तो समजा हा एक व्यक्ती आहे ज्याला डाऊन सिंड्रोम आहे, तर प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे 21वां क्रोमोझोम त्याच्याकडे किती वेळा आहे? 3 वेळा. सो देखो 21st की ट्रायझोमी. मग त्याचे टोटल क्रोमोझोम किती झाले? तो सर 2×46 प्लस एक्स्ट्रा, म्हणजे 2×n + 1, 46 + 1 47. बरं, कसे 47? क्रोमोझोम कॉन्स्टिट्यूशन. तो सर नॉर्मल आपण लिहितो की 44A + XX फॉर वुमन, 44A + XY फॉर मेन. म्हणजे पुरुषासाठी 44 XY, स्त्रीसाठी 44 XX. आता या व्यक्तीमध्ये जो एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे तो कोणता आहे? सर 21वां आहे. हे पहा 21वां, म्हणजे पहिला 2 वेळा, दुसरा 2 वेळा, तिसरा 2 वेळा, चौथा 2 वेळा, 21वां समजा. हा आपला 20वां आहे ना. हां, हा 20वां 2 वेळा, 21वां समजा 3 वेळा. म्हणजे पहा बरं, ऑटोझोम किती झाले? 22 पेअर म्हणजे 44 प्लस 1. म्हणून मी लिहिलं 45 ऑटोझोम प्लस XX, म्हणजे डाऊन गर्ल. 45A + XY, म्हणजे इथं जर XY असेल तर मग हा डाऊन बॉय. म्हणजे या व्यक्तीला डाऊन सिंड्रोम आहे, तर ही जोडी जर असेल XX, म्हणजे 45 + XX तर मुलगी, 45 XY मुलगा. तो लड़कों को भी डाउन सिंड्रोम हो सकता, लड़कियों को भी. क्या वजह है? जर कोणी विचारलं की काय शिकला, डाउन सिंड्रोम काय आहे? डाउन सिंड्रोम, तो सर इट इज अ जेनेटिक डिसऑर्डर
बिकॉज ऑफ ऑटोजोमल अनयूप्लॉइडी। हुआ क्या है, तो सर हर नॉर्मल व्यक्ति में हर क्रोमोसोम 2 बार रहता, पर इस व्यक्ति में 21वां क्रोमोसोम 3 बार रहता। ट्रायझोमी ऑफ 21st। तो क्रोमोझोम नंबर काय असतो अशा व्यक्तीचा? 2n+1 म्हणजे 47. डाऊन सिंड्रोम कोणाला होऊ शकतो? मुलीलाही होऊ शकतो, मुलालाही होऊ शकतो। तो सर इसको डाउन सिंड्रोम बोलते, मतलब? तो सुनो, 1866 में जोहान लैंगडॉन डाउन इस जेनेटिसिस्ट ने इसकी डिस्कवरी करी। 1866 मध्ये जोहान लँगडन डाउन यांनी हा सिंड्रोम डिस्कवर केला, म्हणून नाव पडलं डाउन सिंड्रोम। सर सिंड्रोम म्हणजे मेनी सिम्पटम्स रिलेटेड टू वन कॉज। मेनी सिम्पटम्स रिलेटेड टू वन कॉज। समजा, what are the symptoms of common cold? तो सर कॉमन कोल्ड, रनिंग नोज, रनिंग आईज, रेडनेस ऑफ आईज, सोअर थ्रोट, स्नीजिंग, बॉडी एक। तो दीज आर द ग्रुप ऑफ सिम्पटम्स। तो ग्रुप ऑफ सिम्पटमला काय म्हणतात? सिंड्रोम। तो सर हा 21वा क्रोमोझोम 3 वेळा झाल्यामुळं एखाद्याला होतो डाउन सिंड्रोम। तो इट वॉज डिस्कवर्ड बाय जोहान लैंगडॉन डाउन इन 1866। अब इस व्यक्ति के क्या है सिम्पटम्स? तो सुनो, मेंटल रिटार्डेशन, मति मंद, लो इंटेलिजन्स कोशंट, IQ लो असतो, मेंटल रिटार्डेशन, पुअर स्केलेटल डेवलपमेंट। तो ये जो 206 बोन का स्केलेटन है, ये प्रॉपर एंडोस्केलेटन की उसकी डेवलपमेंट नहीं होती। नेक्स्ट, फेशियल फीचर्स, लार्ज हेड, फ्लैट माउथ, ओपन टंग, फरोड, फ्लैट नोज, एपिकैंथियल स्किन फोल्ड, सिंगल पाम क्रीज। तो 1 बाय 1। तो ज्या व्यक्तीला असतो डाउन्स सिंड्रोम, मेंटल रिटार्डेशन, मतिमंद, पुअर स्केलेटल डेव्हलपमेंट म्हणजे शॉर्ट स्टेचर असतं, प्रॉपर स्केलेटन डेव्हलप होत नाही। आता फेशियल फीचर्स म्हणजे चेहऱ्याचे फीचर्स, लार्ज हेड पण फ्लॅट असतं, माउथ ओपन राउंड, तोंड उघडं असतं, टंग फरोड, जिभीवरती अशी एक नाली असते खचका, आणि टंग प्रोट्रूड्स टू आउटसाइड, जीभ बाहेर येते। फ्लॅट नोज, तर आपलं नोज जसं एलिव्हेटेड आहे तर यांचं चपकं असतं, फ्लॅट नोज। एपिकॅन्थियल स्किन फोल्ड, हे पहा, ही इनर कॉर्नर आहे आयचा,
तो यहाँ पर एक स्किन फोल्ड आती है इनर कॉर्नर से, तो उस स्किन फोल्ड की वजह से ये आईलिड जो है ये ऊपर नाही होती, खालीच राहतात. ड्रुपिंग आयलिड्स. म्हणजे याला वर पाहायचं असेल तर असं नाही पाहणार, हे असं पाहिल. सो खालीच राहतील. सो फ्लॅट नोज, माउथ ओपन म्हणजे राऊंड, इपिकॅन्थियल स्किन फोल्ड, सिंगल पाल्मर क्रीज. म्हणजे आपला हा जो पाम असतो याच्यावर एक रेष अशी असते, एक रेष अशी असते, एक रेष अशी असते, एखादी रेष अशी असते. तो अशा पाल्मर क्रीज असतात. तो या डाउन बच्चू को एक ही पाल्मर क्रीज रहती. तो हे टिपिकल फेशियल फीचर्स आहे. नॉर्थ ईस्टकडे राहणारे जे बांधव आहेत, असम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड किंवा नेपाळी बांधव, भूटानी बांधव यांचा जसा चेहरा असतो की फेस फ्लॅट असतो, नाक चपकं असतं, डोळे थोडे उघडलेले असतात कारण असे ड्रुपिंग आयलिड्स असतात, असे फेशियल फीचर दिसतात. आणि हे आपले सगळे बांधव नॉर्थ ईस्ट राज्यातले, नेपाळ, भूटानचे हे मंगोलॉइड वंशाचे आहेत. म्हणून या फेशियल फीचर्समुळे याला म्हणतात मंगोलिझम. मंगोलिझम. सांगा बरं आता डाउन सिंड्रोम काय आहे? सर, डाउन सिंड्रोम की वजह 21वां क्रोमोसोम 3 बार होने से है, ट्राइसोमी ऑफ 21st. ऐसे व्यक्ति में हर सेल में 47 क्रोमोसोम रहते, ट्वाइस एन प्लस 1. ऐसा व्यक्ति मेंटली रिटार्ड रहता, पुअर स्केलेटल डेवलपमेंट रहती, लार्ज फ्लैट हेड, राउंड माउथ, फ्लॅट नोज, इपिकॅन्थियल स्किन फोल्ड म्हणजे ड्रुपिंग आयलिड, सिंगल पाल्मर क्रीज ज्याला सेमियन पाल्मर क्रीज म्हणतात, एप्सला असते तशी, पुअर स्केलेटल डेव्हलपमेंट असते. आणि द विक्टिम इज डीफ अँड डम म्हणजे स्पीच डेव्हलप होत नाही. सर, आसान भाषा में बताओ ये बच्चा कैसा रहता? इसे ये 10 की नोट है या 100 की नोट है या 500 की है या 2000 की है, ये समझ में नहीं आता. हाँ, ये नोट है इतना समझता है, ये चीज़ खाने की है ये उसे समझता है. तो उस बंदे की जीवन नर्क बन गया है. सर, हे का झालं? 21वां क्रोमोसोम 3 वेळा झाल्यामुळं. मान के चलो कि किसी महिला ने बच्चे को जन्म दिया. म्हणजे आपण एक्झाम्पल घेऊ. एखाद्या माऊलीने बाळाला जन्म दिला आणि डॉक्टर साहेबांनी ते बाळ उचललं आणि प्रॉपरली पाहिलं आणि मग सांगितलं की सॉरी, इस बच्चों को डाउन सिंड्रोम है. मग आईवडिलांनी विचारलं की फिर क्या होगा? तो बड़े दुख से डॉक्टर कहेगा कि आपका बच्चा आई, वडील, बाबा, काका, मामा, मावशी असं नाही बोलू शकणार. तो नॉर्मल पोरांसारखा शाळेत नाही जाऊ शकणार. तो मतिमंद आहे. तो एवढं सिव्हिअर कशामुळं झालं? फक्त हा 21वां क्रोमोसोम 3 वेळा असल्यामुळे. पर सर, ये 3 बार क्यों हुआ? दिस इज क्रोमोसोमल नॉन डिसजंक्शन. क्रोमोसोमल नॉन डिसजंक्शन म्हणजे ॲनाफेजला क्रोमोसोम सेपरेट होतात ना, तर तो फेल्युअर ऑफ सेपरेशन. आय विल एक्सप्लेन. समजा त्या आईवडिलांनी डॉक्टरला विचारलं कि सर फिर हमें ही ऐसा बच्चा क्यों हुआ, क्यों उसको 21वां क्रोमोसोम 3 बार है, ये किसकी गलती है?
तो डॉक्टर साहब सांगतील की ये किसी की गलती नहीं है, ये कोई श्राप या वरदान नहीं है. गमीट फॉर्मेशनच्या वेळी जो मिओसिस झाला तर त्यावेळी क्रोमोझोम्सचं सेपरेशन नाही झालं. म्हणजे बघा, ये कोई एक सेल है. समजा आई बाळाला जन्म देण्यासाठी जे ओहम बनवते तो मिओसिस होतो. तर मिओसिसच्या ॲनाफेजमध्ये आठवा बरं काय होतं. तो फर्ज करो पहली जोड़ी, दूसरी जोड़ी, तीसरी जोड़ी, 21वीं जोड़ी, 22वीं जोड़ी और ये XX. तो ॲनाफेज मध्ये काय होत असतं. पहिला वर, पहिला खाली, दुसरा वर, दुसरा खाली, तीसरा वर, तीसरा खाली. आता 21वां ऊपर और 21वां नीचे जाना चाहिए. म्हणजे डिसजंक्शन ते होतच नाही. म्हणजे हे 21वे समजा दोन्ही खाली आले, 22वां ऊपर, 22वां नीचे, X ऊपर, X नीचे. ठीक आहे. मग कसं झालं. तो सर पहला है, दूसरा है, तीसरा है, 21वां नहीं है कारण 21वें खाली आले, 22वां है और X है. म्हणजे हे जे गमीट बनेल ते कसं असेल. तो सर हे गमीट बनेल 21 + X. सर ऑटोझोम 22 असतात ना. हो, पण ते 21वी जोडी सेपरेट झालीच नाही. तो 21 + X. आणि हे गमीट कसं बनेल 23 + X. मतलब ये जो माँ है, ये बच्चे को जन्म देने के लिए जो ओहम बनाती, एक बनाती, फीमेल गमीट बनाती, उसके लिए जो मियोसिस होता, मियोसिस में जब एनाफेज आती और क्रोमोझोम का होता सेपरेशन, तो 21वी जोडी झालीच नाही, सेपरेट एकीकडे आली. आणि म्हणून 22च्या ऐवजी 23 + X. आता पहा. सो 21 + X आणि 23 + X असे दोन गमीट झाले. आणि हिचा जो हजबंड असेल त्याचे 22A + X, 22A + Y. ठीक आहे. आत्ता समजा जर 22A + X न फर्टिलायझेशन केलं तर सो 22 + 23 45A + XX. सो दिस इज डाउन गर्ल. आता जर Y वाले स्पर्म ने फर्टिलाइजेशन किया तो 22 + 23 45A + XY. सो डाउन बॉय. तो गमीट फॉर्मेशनच्या वेळी जर 21वां सेपरेट नाही झाला तर असं होते. सर ये स्त्री रिस्पॉन्सिबल है क्या इसके लिए. म्हणजे ती महिला जबाबदार आहे का. नाही नाही, पुरुषाचंही असं होऊ शकतं. फर्ज करो सो हे 21 + X आणि हे 23 + Y आणि आई आहे ॲब्सोल्युटली नॉर्मल. म्हणजे 22 + X. आता पहा 45 + XY. म्हणजे फक्त महिलाच रिस्पॉन्सिबल आहे असं नाही. पण व्हॉट इज सजेस्टेड बाय द सायन्स इज
लेट मॅरेजेस आफ्टर 40 इयर्स, म्हणजे उशिरा होणारे लग्न 40 नंतरचे, तशामध्ये याची शक्यता जास्ती असते. तो ये हमने देखा डाउन सिंड्रोम. तो डाउन सिंड्रोम इज बिकॉज ऑफ ट्रायझोमी ऑफ 21, म्हणजे 21वा क्रोमोझोम 3 वेळा. ट्वाइस N+1 म्हणजे 47 क्रोमोझोम्स असतात प्रत्येक सेलमध्ये. डाउन सिंड्रोम लड़के को लड़की को हो सकता. सर कितना अच्छा होता अगर उस महिला को प्रेगनेंसी में ही पता होता कि उसका बच्चू पेट में जो है वो डाउन आहे. म्हणजे किती चांगलं झालं असतं त्या आईवडिलांना, त्यांचं बाळ पोटात असतानाच माहीत झालं असतं. तो उसके लिए कोरियोनिक विलाई सैम्पलिंग या एमनियोसेंटेसिस नाम के टेक्निक है. एमनियोसेंटेसिसमध्ये गर्भजल काढल्या जातं. मतलब जो फिटस रहता पेट में बच्चा, उसके आजू बाजू में क्या रहता, अमनियोटिक फ्लूइड. उस फ्लूइड में रहती बच्चे की स्किन सेल. तो ते गर्भजल सुईनं काढतात और फिर उसका साइटोलॉजी कैरियोटाइपिंग करते. और उस वक्त अगर पता चला कि 21वां क्रोमोसोम 3 बार है, तो जेनेटिक काउंसलिंग सेंटर्स में जाकर वो लोग उनको बता सकते कि इस बच्चे को आप इस दुनिया में मत लाओ, हा डाउन बाढ़ है. तो फिर उसका लीगल एबॉर्शन हो सकता है. और इसीलिए प्री नैटल डायग्नोस्टिक टेक्निक्स लाइक एमनियोसेंटेसिस और कोरियोनिक विलाई सैम्पलिंग यहाँ हमारी मदत करते हैं. पण लोकांनी त्याचा मिसयूज केला. तो एनीवे दिस इज अबाउट डाउन सिंड्रोम. नाउ लेट अस स्टडी द अनयूप्लॉइडी ऑफ सेक्स क्रोमोझोम. म्हणजे 2 सेटमध्ये जास्त किंवा कमी कोण झाला, सेक्स क्रोमोझोम झाला. इथे कोण झाला होता, ऑटोझोम. 21वा क्रोमोझोम कोण आहे, ऑटोझोम है. नाउ द क्रोमोसोमल abnormality or aneuploidy, but this time the chromosome which is extra or lacking is a sex chromosome. म्हणजे आता अशा जेनेटिक डिसऑर्डर ज्या अनयूप्लॉइडीमुळे आहे, म्हणजे क्रोमोझोम एक्स्ट्रा झाल्याने किंवा कमी झाल्याने. पण हा क्रोमोझोम आता ऑटोझोम नाही, ऑटोझोम 44च आहे. सेक्स क्रोमोझोमल अनयूप्लॉइडी. तो पहले क्लाइनफिल्टर सिंड्रोम चेक. सो अगेन इट इज अ जेनेटिक डिसऑर्डर, म्हणजे अनुवांशिक दोष. इस दोष की वजह क्या है, सर अनयूप्लॉइडी है. अब आप समझते हैं अनयूप्लॉइडी माने सेट तो 2 ही है, पर उसमें एक क्रोमोसोम ज़्यादा या एक क्रोमोसोम कम, क्रोमोसोम की जोड़ी ज़्यादा या जोड़ी कम. पर ऑटोजोम से मतलब नहीं, वो तो 44 ही रहेंगे. अब सेक्स क्रोमोसोम की प्रॉब्लम है. पर हुआ क्या है, ट्रायझोमी ऑफ सेक्स क्रोमोसोम. म्हणजे सेक्स क्रोमोसोम किती असतात, 2. या तो XX इन फीमेल, XY इन मेल. यहाँ वो हो गए 3. कैसे, XXY, XXY. ऑटोजोम 44. सो 44 + 3 47, मतलब ट्वाइस N+1. देखो अब तो इट इज अ सिंड्रोम, म्हणजे रिलेटेड सिम्पटम्स येतील त्याचे. डिस्कवर्ड बाय क्लाइनफिल्टर, नेम ऑफ अ जेनेटिसिस्ट. इसीलिए क्लाइनफिल्टर सिंड्रोम. सो इट इज ट्राइझोमी ट्वाइस N+1, that is equal to 47. Constitution,
सर 47 में 44A प्लस XXY। अब ये क्लाइनफिल्टर सिंड्रोम इज ट्राइसोमी ऑफ सेक्स क्रोमोसोम। द इंडिविजुअल इज फिनोटिपिकली अ मेल। म्हणजे ज्या व्यक्तीला क्लाइनफिल्टर सिंड्रोम आहे तर तो दिसायला कोण आहे? पुरुष, कारण वाय क्रोमोझोम आहे आणि वाय क्रोमोझोम असल्यामुळं टेस्टिस आहे, पेनिस आहे, म्हणजे तो पुरुष आहे. म्हणजे हा व्यक्ती कोण आहे? मेल आहे. पण देर आर लॅक ऑफ मेल सेकंडरी सेक्स कैरेक्टर। म्हणजे है तो पुरुष, पर पुरुष के जो सेकेंडरी सेक्स कैरेक्टर है वो उसमें नहीं है। फेमिनाइन स्टेचर, स्त्री जैसा है। तो अब हम लोग सिंड्रोम लिस्ट आउट करेंगे। नंबर 1, पहला सिम्टम, सो टॉल, थीन, यून्यूकॉइड। म्हणजे क्लाइनफिल्टर सिंड्रोम ज्याला होतो तो व्यक्ती उंच असतो, टॉल असतो, थीन म्हणजे रोड असतो आणि यून्यूकॉइड असतो, म्हणजे मेल सेकंडरी सेक्स कॅरेक्टर नसतात. तो सर मेल सेकंडरी सेक्स कॅरेक्टर कोणते आहे? मस्कुलॅचर, फेशियल हेअर्स, ब्रॉड पिच व्हॉइस म्हणजे लो पिच व्हॉइस. तो असे हे जे फीचर्स आहे किंवा अंगावरचे केस, तर हे फीचर्स नसतात ज्याने पुरुष पुरुष वाटतो. सो टॉल, थीन, यून्यूकॉइड, लॅक ऑफ सेकंडरी सेक्स कॅरेक्टर. मेंटली नॉर्मल, म्हणजे हा व्यक्ती जो असतो तृतीयपंथी, तो मेंटली ॲज गुड ॲज यू अँड मी असतो, नॉर्मल असतो. नो स्पर्मॅटोजेनेसिस, म्हणजे 14-15 वर्षानंतर जे पुरुष असतात तो त्यांच्या टेस्टिसमध्ये स्पर्मॅटोजेनेसिस होऊन स्पर्म प्रोडक्शन होते, मेल गमीट फॉर्मेशन. हा तृतीयपंथी व्यक्ती, ज्याला आपल्या समाजामध्ये तृतीयपंथी म्हणतात, त्याचं स्पर्म प्रोडक्शन नाही होत, तो कधी पिता नाही बनू शकत. गायनॅकोमॅस्टिया, म्हणजे मॅस्टिया म्हणजे स्तन किंवा ब्रेस्ट. तो गायनॅक म्हणजे फिमेल, मॅस्टिया म्हणजे ब्रेस्ट. म्हणजे माता भगिनीप्रमाणे, स्त्रियांप्रमाणे, माता भगिनींप्रमाणे हा पुरुष असूनही याला स्तन विकसित होतात. सो डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट. सो द विक्टिम इज टॉल, थीन, यून्यूकॉइड, मेंटली नॉर्मल, नो स्पर्मॅटोजेनेसिस, गायनॅकोमॅस्टिया, डेव्हलपमेंट ब्रेस्ट, सेकंडरी सेक्स कॅरेक्टर नसतातच, म्हणजे मस्कुलॅचर, फेशियल हेअर, बॉडी हेअर हे असे नसतात. म्हणजे आहे पुरुष पण उसका बर्ताव, स्वभाव महिलाओं के जैसे रहता. सो these are the symptoms of Klinefelter syndrome. पण सर हे असं झालं का? क्रोमोझोमल नॉन डिसजंक्शन. आय विल एक्सप्लेन. म्हणजे एक फिमेल आहे आणि ती बाळाला जन्म देण्यासाठी ओहम तयार करते, फिमेल गमीट, एग. तेव्हा मिओसिस होतो. तो
पहली जोड़ी, दूसरी जोड़ी, तीसरी जोड़ी, ऐसे करते करते 23वी जोड़ी. ही स्त्री आहे ना, तर 23वी जोडी काय आहे? XX. मग ॲनाफेजमध्ये झालं सेपरेशन. पहिला वर, पहिला खाली, दुसरा वर, दूसरा खाली, तीसरा वर, तीसरा खाली, ऐसे करते करते 22 ऊपर 22 नीचे. म्हणजे वर किती क्रोमोझोम आले? 22. खाली 22. आता काय व्हायला पाहिजे? एक्स वर आणि एक्स खाली. पर ये सेपरेशन हुआ ही नहीं. क्रोमोझोमल नॉन डिसजंक्शन म्हणजे हे दोन्ही एक्स खाली आले आणि वर गेलाच नाही. तो वरचं गमिट कसं बनेल? 22A+0. सेक्स क्रोमोझोम नाहीच आहे. आणि खालचं कसं बनेल? 22A+XX. तो फिमेल गमिट कोणते आहे? 22A+0, 22A+XX. आणि मेल गमिट 22A+X, 22A+Y. म्हणजे हिचा जो हजबंड आहे तर त्याचे स्पर्म नॉर्मल आहे. आता पहा बरं कसं होईल. समजा या वाय वाल्या स्पर्मनं केलं फर्टिलायझेशन तर 22 + 22 44. ए वाय आणि XX XXY झाला क्लाइनफिल्टर सिंड्रोम. सर अगर इस स्पर्म ने इस ओव्हम को फर्टिलाइज किया तो एम्ब्रियो डेव्हलपच होत नाही, कारण एक्स क्रोमोझोम आवश्यकच असतो. त्याच्यावर खूप सारे जीन्स असतात. ये बच्चे क्वेश्चन पूछते हैं, विद्यार्थी विचारतात कि आपने वाई वाले स्पर्म को इस ओव्हम के साथ फर्टिलाइज किया, पर आपने वाई वाले को इसके साथ फर्टिलाइज नहीं किया. अगर ये फर्टिलाइज हुआ तो ये एम्ब्रियो डेव्हलप ही नहीं होगा. आणि सर 22A+X वाल्या स्पर्मनं जर इकडे फर्टिलायझेशन केलं असतं तर म्हणजे 44+XXX सुपर फिमेल, पण ती मेंटली ॲबनॉर्मल असते. तो अगर इस ओहम का इस स्पर्म के साथ फर्टिलाइजेशन हुआ तो 22 आणि 22 44, X आणि 0 X0. टर्नर सिंड्रोम. असं जन्माला येतात क्लाइनफिल्टर सिंड्रोम, क्रोमोझोमल नॉन डिजंक्शन. तो सर आपने महिला ने जब ओहम फॉर्मेशन किया तो नॉन डिसजंक्शन की वजह से हुआ, ये तो लिया. सर पुरुष का प्रॉब्लम नहीं हो सकता? हो सकता. समजा मेल जेव्हा करतो स्पर्मॅटोजेनेसिस तेव्हा पहली जोड़ी, दूसरी जोड़ी, तीसरी जोड़ी, 22वीं जोड़ी, 23वीं जोड़ी. सो पहला ऊपर, पहला नीचे, दूसरा ऊपर, दूसरा नीचे, तीसरा ऊपर, तीसरा नीचे, 21 ऊपर, 21 नीचे, 22 ऊपर, 22 नीचे. सो 22 22. XY इधर एक जाना चाहिए, इधर Y, पण हे इकडे गेले समजा आणि इकडे नाही आलं. मग आता मेल गमिट झाले 22+XY आणि 22+0 आणि फिमेल गमिट समजा नॉर्मल 22A+X. पहा बरं आता असं जर झालं फर्टिलायझेशन तर 44XYX म्हणजे XXY किंवा 44X0. सो 44X0 असलं तर टर्नर सिंड्रोम आणि 44XXY असलं तर क्लाइनफिल्टर. तो सर क्लाइनफिल्टर म्हणजे काय? असे जेनेटिक डिसऑर्डर ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या सोमॅटिक सेलमध्ये 2n+1 47 क्रोमोझोम असतात. ऑटोझोम बरोबर असतात, पण सेक्स क्रोमोझोमची ट्रायझोमी आहे, 3 सेक्स क्रोमोझोम आहे, XXY. याचं कारण काय आहे?
मेल या फीमेल जब गमीट फॉर्मेशन करते तो क्रोमोझोमल नॉन डिसजंक्शन, फेल्युअर ऑफ सेपरेशन. अशा व्यक्तीमध्ये प्रॉब्लेम काय असतो? तो असतो पुरुष, म्हणजे त्याला पेनिस आहे, त्याला स्क्रॉटम आहे, त्याला टेस्टिस आहे, पण टेस्टिस रुडिमेंटरी असतात. त्याच्यात स्पर्मॅटोजेनेसिस होत नाही, टेस्टोस्टेरॉन सिक्रीट होत नाही, तो कधी पिता बनू शकत नाही, त्याच्यात पुरुषत्वाची लक्षणं नसतात, पण तो मेंटली नॉर्मल असतो. आणि अशा व्यक्तींना समाजामध्ये आपण तृतीयपंथी लोक म्हणतो. तो ये हो गया क्लाइनफिल्टर सिंड्रोम. अब हम देखेंगे टर्नर सिंड्रोम. नाउ टर्नर सिंड्रोम. मग काय आहे टर्नर सिंड्रोम? सर अगेन जेनेटिक डिसऑर्डर. याचं कारण काय? सर अनयूप्लॉइडी. मतलब सर नॉर्मली 2 सेट ऑफ क्रोमोसोम रहते, 46 क्रोमोसोम, उसमें एक आध क्रोमोसोम ज़्यादा या कम होना माने अनयूप्लॉइडी. तो क्या ऑटोसोम ज़्यादा या कम हुआ? नहीं, सेक्स क्रोमोसोमल अनयूप्लॉइडी. कौन सी अनयूप्लॉइडी है? सर मोनोझोमी ऑफ सेक्स क्रोमोसोम. म्हणजे पहिला 2 वेळा, दुसरा 2 वेळा, तिसरा 2 वेळा, 20वा 2 वेळा, 21वा 2 वेळा, 22वा 2 बार और 23वा 1 बार. फर्स्ट डायझोमी, सेकंड डायझोमिक, थर्ड डायझोमिक, 22 वेळा, 21वे की डायझोमी, 22वे की भी डायझोमी और 23वा एक्स, म्हणजे ट्वाइस n-1. ट्वाइस n-1 म्हणजे 46 - 1 45. तो टर्नर सिंड्रोम इज बिकॉज ऑफ मोनोझोमी. ट्वाइस n-1 that is 45. कसे 45? 44a प्लस x0. 45 पैकी 44 बरोबर आहे, पण सेक्स क्रोमोसोम एकच आहे. तो सर एक्स क्रोमोसोम है, इसीलिए फिनोटाइप इज फीमेल. म्हणजे ज्या व्यक्तीला टर्नर सिंड्रोम असतो ती व्यक्ती कोण असते? महिला. ज्याला क्लाइनफिल्टर सिंड्रोम असतो तो कोण असतो? पुरुष. मग क्लाइनफिल्टरवाला पुरुष आहे पण पुरुषत्व नाही. तसंच टर्नर सिंड्रोमवाली फिनोटिपिकली ती महिला आहे पण स्त्रीत्व नाही आहे. म्हणजे लेट अस सी द सिंड्रोम म्हणजे सिम्पटम्स. द विक्टिम इज फिनोटिपिकली ड्वार्फ, म्हणजे अशा महिला ठेंगण्या असतात. मेंटली ॲबनॉर्मल, मेंटली ॲबनॉर्मल, लो IQ. वेब्ड नेक. वेब्ड नेक म्हणजे मतलब कि ये सिर है, ये गर्दन है, ये शोल्डर्स है, तो यहाँ पे ऐसे वेबिंग रहती. म्हणजे हे डोकं आहे, ही मान आहे, हे शोल्डर आहे, तर अशा वेब म्हणजे पडदे असतात जे सर्जिकली काढावं लागतात. तो वेब नेक. लो पोस्टीरियर हेअरलाईन. सो लो पोस्टीरियर हेअरलाईन म्हणजे इथवर केस असतात माऊल्यांमध्ये, माता भगिनींमध्ये. तर अशा विक्टीममध्ये केस त्याच्या खाली सुद्धा येतात. लो पोस्टीरियर हेअरलाईन. रुडिमेंटरी ओव्हरी. ओव्हरी रुडिमेंटरी म्हणजे अंडर डेव्हलप. ओव्हुलेशन होत नाही, लॅक ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. आणि व्हॉइस
हा पुरुषासारखा असतो. म्हणजे माऊल्यांचा व्हॉइस कसा असतो, हाय पिच, पण हा यांचा व्हॉइस जो असतो तो मस्कुलाइन असतो. नंतर नो सेकंडरी सेक्स कॅरेक्टर, म्हणजे स्त्री आहे तर डेव्हलपमेंट ऑफ द ब्रेस्ट पाहिजे, तर ब्रेस्ट नसते, शिल्ड चेस्ट असते. थाईजवरती प्रॉपर एक डिपॉझिशन ऑफ फॅट्स असतं, म्हणजे फेमिनाईन स्टेचर जे असतं माता भगिनींमध्ये ते याच्यात नसतं. तो सर, टर्नर सिंड्रोम इज बिकॉज ऑफ मोनोझोमी ऑफ सेक्स क्रोमोझोम, (2n-1) that is 45 chromosome, 44A plus X0. That victim is phenotypically dwarf, mentally abnormal, वेब्ड नेक हे कॅरेक्टर असतं, लो पोस्टिरियर हेअरलाईन, खालवरती केस येतात, रुडिमेंटरी ओव्हरी, नो ओव्हुलेशन, नो मेन्सेस आणि नो सेकंडरी सेक्स कॅरेक्टर, म्हणजे ब्रेस्ट डेव्हलप होत नाही. हे कॅरेक्टर असतात टर्नर सिंड्रोमचे. अगेन इट इज बिकॉज ऑफ क्रोमोझोमल नॉन डिसजंक्शन. आता इथे सगळ्या जेनेटिक डिसऑर्डर संपले. आता पुढलं जे लेक्चर है उसमें मैं आपको क्रोमोसोमल म्यूटेशन, जीन म्यूटेशन, पेडिग्री एनालिसिस, इस पे हमारी बात होगी. थैंक यू.